अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या सेवेत दोन मोठे भक्त होते, चोळाप्पा आणि बाळाप्पा. पण हळूहळू मत्सर, लोभ आणि अहंकार यामुळे परिस्थिती बदलत गेली. एका बाजूला होती निस्वार्थ भक्ती, तर दुसऱ्या बाजूला लोभ आणि सत्ता. शेवटी स्वामी समर्थांनी असा चमत्कार केला की खोटेपणा उघड झाला आणि खऱ्या भक्ताचा विजय झाला. याची सविस्तर कथा आज आपण 13व्या अध्यायात श्रवण करणार आहोत. जसा शुक्ल पक्षात चंद्र दिवसेंदिवस वाढत जातो, तसाच स्वामींच्या चरित्राचा विस्तार प्रत्येक अध्यायात वाढत आहे. मागील अध्यायाच्या शेवटी श्रीपाद भट्टांनी बाळाप्पाला कपटाने फसवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला. हे पाहून चोळाप्पा दुःखी झाला. त्याला वाटले की स्वामींची पूर्ण कृपा आता बाळाप्पावर झाली आहे आणि तोच स्वामींना अधिक प्रिय झाला आहे. पण बाळाप्पा मात्र पूर्ण निष्ठेने रात्रंदिवस स्वामींची सेवा करत होते. ते इतके नम्र होते की स्वयंपाकासारखी कामे करतानाही त्यांना कधी लाज वाटली नाही. एकदा स्वामी म्हणाले, गुरुजवळ असणारा माणूस निर्लज्ज असला पाहिजे. या वचनाचा अर्थ बाळाप्पाला समजला. स्वामींनी अनेक प्रकारे त्यांचे मन शुद्ध केले. बाळाप्पाच्या मनात एकच श्रद्धा होती, स्वामींशिवाय या जगात दुसरे कोणतेही दैवत नाही. स्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई प्रमुख होती, पण ती अनेकदा इतर सेवकांना त्रास देत असे. तिला बाळाप्पावर पूर्ण विश्वास होता. पण एकदा मध्यरात्री स्वामींना लघुशंका लागली आणि त्यांनी बाळाप्पाला उठवले. बाळाप्पा स्वामींना बाहेर घेऊन गेला. हे पाहून सुंदराबाईंच्या मनात मत्सर निर्माण झाला. ती मनात म्हणाली, बाळाप्पाने स्वामींना आपल्या अधीन केले आहे, त्यामुळे माझा मान कमी झाला आहे. त्या दिवसापासून ती बाळाप्पाला सतत त्रास देऊ लागली. बाळाप्पा स्वामींकडे तक्रार करायचे तेव्हा स्वामी सुंदराबाईंना शब्दांनी समज देत असे. अक्कलकोटमध्ये स्वामी प्रथम चोळाप्पाच्या घरी आले होते. त्यांनी अनेक वर्षे स्वामींची सेवा केली होती, पण कालांतराने त्यांच्या मनात पैशाचा लोभ निर्माण झाला. एकदा दिवाळीचा सण आला होता. एक भक्त स्वामींना चंद्रहार अर्पण करून गेला. तेव्हा राणीच्या मनात विचार आला की सणानिमित्त तो हार स्वामींना घालावा. तिने सुंदराबाईला विचारले. सुंदराबाई म्हणाली, तो हार चोळाप्पाकडे आहे. मग गंगूलाल जमादार चोळाप्पाकडे हार मागायला गेला. चोळाप्पा म्हणाला, हार माझ्याकडे नाही, तो बाळाप्पाकडे आहे. जमादार बाळाप्पाकडे गेला. बाळाप्पा म्हणाला, हार माझ्याकडे आहे, पण त्यावर चोळाप्पाची सत्ता आहे. ही गोष्ट राणीला कळल्यावर ती चोळाप्पावर रागवली. सुंदराबाईनेही चोळाप्पाविरुद्ध राणीचे कान भरले. राणीने ठरवले की चोळाप्पाला कारभारातून दूर करायचे. हे ऐकून सुंदराबाई खूप आनंदी झाली. एकदा स्वामी भक्तांमध्ये बसले होते. त्यांनी जवळचे एक वस्त्र घेऊन झोळी बनवली आणि म्हणाले, अल्लख, आम्हाला भिक्षा द्या. सर्व भक्तांनी त्यात पैसे टाकले. क्षणातच 100 रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा झाले. स्वामींनी ती झोळी चोळाप्पाला दिली आणि म्हणाले, चोळाप्पा, तुझे ऋण फिटले, आता शांत बस. चोळाप्पा पैशांनी आनंदी झाला, पण त्याला समजले नाही की स्वामींची कृपा आता दूर होत आहे. काही महिन्यांनी राणीने 2 शिपाई पाठवले. त्यांनी चोळाप्पाला स्वामींपासून दूर केले. स्वतः स्वामींजवळ बसले. स्वामींपुढे येणाऱ्या वस्तू ते स्वतः घेत आणि चोळाप्पाला काही देत नसत. यामुळे चोळाप्पा फार दुःखी झाला. सुंदराबाई अजूनही बाळाप्पाला त्रास देत होती. एकदा तिच्या अपमानाने दुःखी होऊन बाळाप्पाने विचार केला, इथून निघून जावे. दुसऱ्या दिवशी तो स्वामींकडे आज्ञा घ्यायला गेला. स्वामींना आधीच हे कळले होते, म्हणून त्यांनी सेवकांना सांगितले, बाळाप्पा येईल तेव्हा त्याला आसन द्या. हे पाहून बाळाप्पाला समजले की स्वामी त्याला जाऊ देणार नाहीत. त्या रात्री बाळाप्पाला स्वप्न पडले. त्यात त्यांना मारुती मंदिर दिसले. तिथे बसून ते श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले. जप पूर्ण झाल्यावर स्वामींनी त्याचे उद्यापन करवले. सुंदराबाई भक्तांकडून पैसे मागून धन साठवत होती. ही गोष्ट दरबारात कळली. अक्कलकोटचे कारभारी माधवराव बर्वे यांना आदेश झाला की सुंदराबाईला दूर करावे. शेवटी फौजदाराने तिला पकडून नेले. अशा प्रकारे सुंदराबाईचा कारभार संपला.
नंतर सरकारने स्वामींच्या सेवेसाठी व्यवस्था केली आणि बाळाप्पाला पगार देऊ केला. पण बाळाप्पा म्हणाला, आम्हाला पैशाची इच्छा नाही, आम्ही स्वामींची सेवा निस्वार्थ करतो. त्याने 12 वर्षे स्वामींची सेवा केली. आजही अक्कलकोटमध्ये बाळाप्पा स्वामींच्या पादुकांची पूजा करत निराहार राहून भक्ती करतो अशी कथा सांगितली जाते. आजच्या या अध्यायामध्ये आपल्याला असा संदेश मिळतो की दृढ श्रद्धा आणि निष्ठा असेल तर मोक्ष मिळतो. दांभिक भक्तीवर स्वामी कृपा करत नाहीत, पण जे खऱ्या मनाने नमस्कार करतात त्यांच्यावर स्वामी कृपाळू होतात. इथेच 13वा अध्याय समाप्त होतो. पुढील अध्यायात अजून एक अद्भुत आणि सुंदर कथा येणार आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.